गाईज येऊन आमच्या मातोश्री पेपर वाचण्यात एक्सपर्ट आहेत, म्हणजे डेली वाचतात त्या. देवदर्शन सुरू आहे गाईज. हे रात्री 2 वाजे लोक जागी, रात्री सकाळी 10 वाजे लोक झोपते. मग तुम्ही कॉलेज हिंगोलीचं तुम्हाला दिसेल नाही दिसेल माहित नाही. हाय गाईज, दिस इज आवर माताश्री. ही आमची मातोश्री आहे. तुम्ही ओळखू शकता. ही आता जे बोलली ते तुम्हाला नाही कळणार, कारण ही बंजारातून बोलली. हाय कर माझ्या ऑडियन्सला. हाय कर ना मम्मा. हाय दादू. हाय कर बिल्लो. फ्लाइंग किस. ए गोट्या तिकडे गेलेला आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. नाही मिनी नाही, लॉंगच घेईल. काय करायला तू? अरे मी म्हणाल इकडे. बापरे, देवदर्शन सुरू आहे गाईज. हे ऑफ कॅमेरा असं कधीच घडत नाही, हे ऑन कॅमेराच घडतं. देवदर्शन आपलं डेलीच असते. हे ऑफ कॅमेरा कधीच होत नाही, हे ऑन कॅमेराच होतं. नाही तसं नाही. मी जेव्हा कॅमेरा ऑन करते ना तेव्हा त्यांनी हेच घातलेलं असतं, म्हणून तुम्हाला हे दिसतं. पण तसं काही नाहीये. तसं काही नाही गाईच. आहेत भरपूर कपडे. तुम्ही कपडे पाहिला ना. आता कुठे जायचंय? आता आपल्याला लॅब मध्ये जायचं स्टडी करायला. आता आम्ही आज खूप लेट झालोय. माहिती आहे मला, पप्पा रागवणार आहेत, पण आज आम्ही लेट झालोय. कसं काय झालं? हे झोपते झोपत नाही मी. रात्री 2 वाजे लोक जागी, रात्री सकाळी 10 वाजे लोक झोपते. मग तुम्हाला माहितीये आत्ताच्या जनरेशनला, तू पण आमच्यातच येतो, सवय लागलेली की आम्हाला नाही का झोपच येत नाही. तुमच्यापैकी सगळेच तसे असू शकतात, नसू शकतात, माहित नाही, पण झोपच येत नाही. 12-1 कधी वाजता ते कळलं. एक तर होतोच. त्याच्यानंतर ती कोणतं लाफ्टरची लाईन बसते त्याचं काय हे किती ते 2ला संपते. त्याच्यानंतर 15-20 मिनिट टाइमपास. तुला कळणार नाही. लाफ्टर शेफची जर ऑडियन्स असेल इथे तर त्यांना ते चांगलं समजेल, तेच समजू शकतात ते इमोशन्स. ओके या चला बाय गाईज. म्हणजे आम्ही भेटू तुम्हाला, पण आता लॅबला जायचंय, तर लॅबला जाऊन भेटूया. आणि इकडे बघा काय चालू आहे. हे बघा काय चाललंय दादू. काय करतो खरंच गोड्यातून कपड्याचे नाही. तुला सगळे म्हणणार आहेत कपडे एकच घालायला म्हणणार आहेत. ए दादू, इथं मम्मी मातोश्री पेपर वाचतायत गाईज. येऊन आमच्या मातोश्री पेपर वाचण्यात एक्सपर्ट आहेत, म्हणजे डेली वाचतात त्या. डेली कुंकू. हा काय मोटर लावली. चला चल निघूयात लवकरच. बाय मम्मी. आपण शेताला जाऊया. ए मम्मी बाय. काय अरे पाण्याची बॉटल राहू द्या. 1-1:30 येऊन दादू बाय कर. बाय कर. बाय. फ्लाइंग किस. आता लॅबला जायचं. चला आपला दिवस आहे.
आज स्कूटी नाही तर मी चालवली असते काय आज म्हणजे आम्ही लॅबला नाही का माझी गाडी असते स्कूटी आम्ही त्याच्यावरच जात असतो पण आज ती पप्पांनी नेलेली आहे कारण पप्पाला खूप आवडते स्कूटीवर फिरायला पप्पांची युनिकॉर्न आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही काय युनिकॉर्नने चाललोय कारण आम्ही डेली याने जातो कशाने रे स्कूटीने आणि जर असली असती मी नक्कीच चालवली असती गोट्याने घेतला असतं ते शूट तुम्हाला पण नेक्स्ट टाइम उद्या नाही तर आज संध्याकाळी वगैरे चालवेल तेव्हा तुम्ही बघा. हे आमचं आदर्श कॉलेज आहे हिंगोलीचं तुम्हाला दिसेल नाही दिसेल माहित नाही धुवा झालेला आहे फ्रंट साईडला अजून चांगलं आहे हे ग्राउंड वगैरे ही बॅक साईड आहे कॉलेजची आणि आमचं लॅब घरापासून फक्त 5 मिनिटावरच आहे किती आहे 2 मिनिटं ही आदर्श कॉलेजची बॅक साईड आहे हिंगोलीचे जेवढे ऑडियन्स असतील त्यांना माहीतच असेल की हिंगोलीचं द फेमस माझे पप्पा या कॉलेजमध्ये होते माझे पप्पा खूप स्टोऱ्या सांगतात या कॉलेजच्या कधी गेलो तर आम्ही पप्पांच्या टीचर्सला पण तुम्हाला भेटू पण खूप खूप स्टोऱ्या सांगतात माझे पप्पा त्यांच्या कॉलेज लाईफच्या आणि तेच कॉलेज आहे तर चला तर यापुढे मी काही क्लिप्स होळीच्या टाकलेल्या आहेत होळीसाठी आम्ही सगळे गावाकडे गेलतो तुम्हाला माहिती आहे बंजारा कल्चरमध्ये खूप मोठी होळी सेलिब्रेट केली जाते जे खूप मज्जा येते त्यांची गाणे असतात वेगळे आणि डफड्यावर ते डान्स वगैरे असतो त्यांचं कल्चर खूप वेगळं आहे सो मी पण एक बंजारा आहे माहीत नसेल कोणाला तर त्यासाठी मग आम्ही दरवर्षी होळी गावाकडेच साजरी करतो कारण गावाकडची होळी आणि बाहेर कुठेही सिटीतली होळी ते तोडच नाही आहे सो मग मला गावाकडची होळी दिवाळी खूप आवडते मग आम्ही सगळे गावाकडे गेलतो तर तुम्ही यापुढे 2-3 क्लिप बघसाल गावाकडचे म्हणजे सगळे कसे डान्स करतात कसं कल्चर आहे कसे गाणे असतात कसे डफड्यावर वाजतात नाचतात बघा
बाय.